नाशिक सीबीआयची मोठी कारवाई, आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। देशभरात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेचे प्रमाण वाढले आहे। अशातच नाशिकमधून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे। नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जवानांचे बिल पास करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या ऑडिटर, अकाउंट, क्लार्क अशा 15 अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या 11 प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर 2024 मध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिकाऱ्यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी केली होती। भ्रष्टाचारासह लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत सीबीआयचे विभागीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते। नमस्कार, मी सौ प्रतिभा देवरे, एमए बीएड इंग्लिश, फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर, जेहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे। 6 to 10 साठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्ट्सला, एसएससी बोर्ड, सीबीएसई आणि आयसीसी। यामध्ये आम्ही मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो। विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते। नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा। धन्यवाद।